नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॅकबोर्ड मॅथ मराठीमध्ये. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत घड्याळ या प्रकरणावर दोन प्रकारचे प्रश्न हमखास येतात. एक म्हणजे किती वाजता आणि दुसरं म्हणजे किती वेळा. पण तुम्हाला माहिती आहे का, घड्याळाचे काटे दिवसातून 24 तास काम करत असूनही ते 24 वेळा एकमेकांना भेटत नाहीत. मग ते नेमके किती वेळा भेटतात? 90 अंश किंवा 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? आज आपण या व्हिडिओमध्ये याच घड्याळातील विशेष स्थिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशा काही अपवाद वेळा सांगणार आहे, जिथे गणित चुकण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. घड्याळ या प्रकरणातील कोन, वेळ व अपवाद हा तक्ता पूर्ण एकदा समजून घेतला का याच्यावरती सर्व गणित समजून जातात. तर सुरुवातीला बघा, स्थिती. तर स्थिती ज्यावेळेस घड्याळाचे काटे एकावर एक येतात, त्यावेळेस 0 अंशाचा कोन तयार होतो. अशी परिस्थिती एका तासात एक वेळा होते. म्हणजे एका तासात एक वेळा घड्याळाचे काटे एकावर एक येतात. आता 12 तासात हीच परिस्थिती 11 वेळा होते. 11 वेळा का? तर त्याला अपवाद आहे. 12 ते 1 या वेळामध्ये घड्याळाचे काटे एकमेकांवर येत नाहीत. म्हणून 12 तासात 11 वेळा. 24 तासात 22 वेळा. तसंच स्थिती विरुद्ध दिशा म्हणजे घड्याळाचे काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात. त्यावेळेस 180 अंशाचा कोन तयार होतो. एका तासात 1 वेळा आणि 12 तासात 11 वेळा. आता 12 तासात 11 वेळा का? तर 6 ते 7 सकाळ असो व संध्याकाळ 6 ते 7 या वेळात घड्याळाचे काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात नाहीत. आणि तिसरी स्थिती काय आहे? तर काटकोन. तर 90 अंशाचा कोन तयार होतो. एका तासात 2 वेळा आणि 12 तासात 22 वेळा. तर 12 तासात 22 वेळा का बरं? तर त्याला अपवाद आहे. तर 3 ते 4 या वेळेत फक्त एकदा काटकोन तयार होतो आणि 9 ते 10 या वेळेत फक्त एकदा काटकोन तयार होतो. 24 तासात घड्याळात 44 वेळा काटकोन तयार होतो. चला तर मग काही उदाहरणे सोडवू म्हणजे ही आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 पर्यंत घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा एकमेकांवर येतात? सुरुवातीला आपण काय करायचं? तर एकूण तास काढून घ्यायचे. मग दुपारी 12 ते संध्याकाळी 6 एकूण तास किती होतात? एकूण तास होतात 6 तास. पण 12 ते 1 ही अपवादाची वेळ आहे. म्हणजे या वेळात काटे एकमेकांवर येणार नाहीत, है ना? म्हणून हा 1 तास वजा करायचा. मग 6 वजा 1 बरोबर 5. आता एका तासाला 1 वेळा, याप्रमाणे 5 तासाला 5 वेळा काटे एकमेकांवर येतील. मग पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता उदाहरण क्रमांक 2, सकाळी 8 पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांना किती वेळा ओलांडतील? तर सकाळी 8 ते दुपारी 2 एकूण तास किती होतात बघा? एकूण तास 6 तास होतात. आता इथं अपवादाची वेळ येते का? तर येते. 12 ते 1 या वेळेत काटे एकमेकांवर येत नाहीत. म्हणजे हा 1 तास वजा. म्हणून 6 वजा 1 बरोबर 5. आता एका तासाला 1 वेळा म्हणजे 5 तासाला 5 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता तिसरं उदाहरण, तर 24 तासांच्या कालावधीत
घड्याळाचे दोन्ही काटे एकूण किती वेळा एकमेकांवर येतात? तर आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे, की 24 तासात घड्याळाचे काटे किती वेळा एकमेकांवर येतात? तर 11 वेळा. कारण 12 ते 1 ही वेळ काटे एकमेकांवर येत नाहीत. आता पहाटे 5 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत घड्याळाचे दोन्ही काटे 0 अंशाचा कोन करतील. आता पहाटे 5 ते दुपारी 1:30 एकूण तास किती होतात? तर 8.5 तास. आता वरचा अर्धा तास सोडून द्यायचा. म्हणजेच टोटल झाले 8 तास. आता इथं अपवादाची वेळ येते का? तर येते. 12 ते 1 ही वेळ काय करायची? वजा करायची. म्हणजे एकूण तास किती झाले? तर 7 तास. मग एका तासाला 1 वेळा, 7 तासाला 7 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण पाहू. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घड्याळाचे काटे किती वेळा काटकोन करतील? आता बघा, सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत किती तास होतात? तर एकूण 4 तास होतात. एकूण 4 तास होतात. मग आता एका तासाला 2 वेळा म्हणजे 4 तासाला 8 वेळा. 8 वेळा कोण तयार व्हायला पाहिजे. पण इथं अपवादाची वेळ आली का? आली. अपवादाची वेळ काय आहे? तर 9 ते 10 या वेळेत फक्त एकदाच काटकोन तयार होईल. म्हणजेच 8 मधून 1 वजा करायचा. उत्तर किती आले? 7 म्हणजे 7 वेळा. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता एका पूर्ण दिवसात घड्याळाचे दोन्ही काटे एकूण किती वेळा काटकोन करतात? तर एका पूर्ण दिवसात म्हणजे 24 तासात. तर 24 तासात किती वेळा? 44 वेळा. आपण सुरुवातीचा जो तक्ता पाहिला त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत किती वेळा दोन्ही काट्यांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होईल? आता एकूण तास काढायचे. संध्याकाळी 5 ते रात्री 10 एकूण तास किती होतात? तर 5 तास होतात. म्हणजेच एका तासाला 1 याप्रमाणे 5 तासाला 2 वेळा.
एका तासाला 2 वेळा म्हणजे 5 तासाला ते 10 वेळा तयार होईल. मग इथं अपवादाची वेळ आली का? अपवादाची वेळ 9 ते 10 या वेळेत काटकोन फक्त एकदाच तयार होईल. म्हणजेच 10 मधून 1 वजा करायचा. म्हणजेच 9 वेळा काटकोन तयार होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. सुरुवातीला काय करायचं आपल्याला? तर एकूण तास मोजून घ्यायचे. किती होतात? 9 तास. आता एका तासाला 1 वेळा म्हणजेच 9 तासाला 9 वेळा. पण अपवादाची वेळ आली का? तर आली. तर अपवादाची वेळ काय आहे? 6 ते 7. 6 ते 7 या वेळेत 180 अंशाचा कोन तयार होत नाही. म्हणजेच टोटल झाले 8 तास. मग 8 गुणिले 1 बरोबर 8 वेळा. म्हणजेच सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला 8 वेळा जातील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता दुपारी 3 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दोन्ही काटे किती वेळा 180 अंशाचा कोन करतील? तर एकूण तास मोजायचे. दुपारी 3 दुपारी 3 ते रात्री 9 एकूण तास किती झाले? 6 तास झाले. एकूण तास झाले 6. मग आता इथं अपवादाची वेळ आली का? तर आली आहे. 6 ते 7 या वेळेत 180 अंशाचा कोन तयार होणार नाही. म्हणजे हा 1 तास वजा करायचा. मग 6 वजा 1 बरोबर 5. आता एका तासाला 1 वेळा, तर 5 तासाला 5 वेळा. म्हणजेच 5 वेळा 180 अंशाचा कोन तयार होईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले बरोबर आहे. आता 12 तासांच्या कालावधीत घड्याळाचे काटे एकूण किती वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील? तर आपण सुरुवातीला जो तक्ता पाहिला आहे त्याच्यामध्येच आपण पाहिलेलं आहे, की 12 तासांच्या कालावधीत घड्याळाचे काटे 11 वेळा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत घड्याळाचे काटे किती वेळा विरुद्ध दिशेला येतील? तर एकूण तास काढू आपण. तर पहाटे 4 ते सकाळी 10 एकूण तास किती होतात? तर 6 तास होतात. एकूण 6 तास होतात. मग अपवादाची वेळ
6 ते 7 1 तास. हा वजा करू आपण. तर 6 वजा 1 बरोबर 5 तास. म्हणजे एका तासाला 1 वेळा. तर 5 तासाला 5 वेळा. म्हणजे 5 वेळा विरुद्ध दिशेला जातील घड्याळाचे काटे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.